हॅलो एव्हरीवन. तर कसे आहात सगळे? दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज मी लिंबापासून एक चटपटीत चटणीचा प्रकार बनवणार आहे. म्हणजे तुम्ही आंबट गोड असं लिंबाचं लोणचंही म्हणू शकता. तर बिना तेलामध्ये बनवलेलं हे लोणचं आहे. तर आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात. खूप छान अशी रेसिपी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर त्यासाठी म्हणून मी ही अशी अगदी मोठ्या साईजची एकदम पिवळी पिवळी असणारी लिंब घेतलेत. तर ही अशी 8 लिंब आहेत नगाप्रमाणे आणि वजनी म्हणाल तर बरोबर 400 ग्रॅम आहेत. तर आता ती लिंब मी स्वच्छ धुवून आणि एका स्वच्छ फडक्यानं पुसून घेतलेले आहेत. तर अगदी कोरडी करून घ्यायची आहेत लिंब. त्याच्यामध्ये पाण्याचा अंश अजिबात राहिला नाही पाहिजे, म्हणजे ओली वगैरे राहिली नाही पाहिजेत लिंब. तर मी ती सगळी लिंब स्वच्छ पुसून घेतली. नंतर कट करून तर एका लिंबाच्या 8 फोडी अशा प्रकारात कट करून त्यातल्या सगळ्या बिया काढून घेतलेत. आणि आता त्यानंतर आपल्याला ही मिक्सरला वाटायची आहेत. तर थोडी थोडी करत मी 2 बॅचमध्येही लिंब वाटून घेणार आहे. तर अगदी काय बारीक पेस्ट नाही बनवायची आहे. थोडीशी ओबडधोबड अशी वाटायची आहेत. त्याच्यामध्ये कसे चंक्स राहिले की टेस्ट छान येते खाताना. तर आता मी ते थोडे थोडे करत ते सगळे वाटून घेणार आहे. तर 2 वेळा थोडी थोडी करून लिंब घेतलीत आणि आता आपली ही लिंब वाटून झालेत. तर आता हे जे दिसते पाण्यासारखं तर तो लिंबाचा रस आहे. पाणी वगैरे काही एक यूज केलेला नाही आहे. तर आता ते एका पॅनमध्ये घेऊन वाटलेली लिंब आपल्याला ते गॅसवर ठेवायचं आहे. तर आता बघू शकता गॅस मी सुरू केलेला आहे आणि त्यामध्ये घालायचे आहेत मसाले. तर फक्त धना जिरा पावडर म्हणजे धने आणि जिरे तर ते थोडंसं भाजून त्याची पावडर केलेली आहे. तर ती पावडर आणि ही कश्मीरी लाल मिरची पावडर आहे तर ती मी 1.5 चमचा घातली. आपल्याला बस हे 2च मसाले घालायचे आहेत. फार या लोणच्यामध्ये मसाला यूज नाही होत. आणि तुम्ही जर उपवासासाठी करणार असाल तर धना जिरा पावडर नाही घातली, फक्त मिरची पावडर घातली तर हे उपवासालाही चालतं. आणि त्यानंतर घालणार आहे आता मी गूळ. तर आता ते मिरची पावडर वगैरे छान मिक्स करून झाले. त्यानंतर मी गूळ घालते. तर गूळ म्हणाल तर अ, अ, लिंबू कसं थोडंसं तुरट वगैरे लागतं, तर म्हणून मी 400 ग्राम लिंब घेतलेत तर त्याला मी बरोबर 500 ग्रॅम गूळ घेतलेला आहे. तर त्याची गुळाचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता किंवा तुम्हाला साखर हवी असेल साखर वापरू शकता किंवा अर्धा गूळ अर्धी साखर असंही यूज करू शकता. पण मी पूर्णपणे गूळ घातलाय आणि तो मी किसून घातलेला आहे. आणि आता जसजसं गूळ त्यामध्ये मेल्ट होत जाईल तसं आपलं हे मिश्रण जे आहे ते पातळ होईल. तर बघू शकता आता ते पातळ झालेलं आहे. आणि मी त्यामध्ये सांगायचं विसरून गेले की मिरची पावडर आणि धनाजिरा पावडर ह्यासोबत मी 1 चमचा भरून मीठ घातलेलं आहे. तर मिठामुळं कसं ते स्टोअर व्हायला म्हणजे टिकायला मदत होते. आणि आता गूळ आपला घट्ट होत गेलाय, म्हणजे आपला त्याचा तो त्यामध्ये पाक तयार होऊन आपलं हे लोणचं शिजलं गेलंय. तर आता आपल्याला फार पण घट्ट नाही करायचं, कारण थंड झाल्यानंतर हे अजून घट्ट होत जातं आणि जास्त पातळही नाही ठेवायचं आहे. तर अशा प्रकारात मी म्हणजे मीडियम ठेवलेलं आहे. ते जास्त पातळ नाही, जास्त घट्ट नाही. अशा प्रकारे आपलं हे लिंबाचं चटपटीत असं आंबट गोड लोणचं रेडी झालेलं आहे. तर तोंडी लावण्यासाठी म्हणून खूप छान रेसिपी आहे आणि 2 ते 3 महिने तर आरामात टिकतं. फक्त त्याला पाण्याचा चमचा ओला वगैरे असं नाही लावायचं आणि कोरड्या जागी ठेवायचं, मग ते भरपूर दिवस टिकतं. तर अशा प्रकारे मी बनवलेलं लिंबाचं लोणचं याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा. तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा. चॅनलवरच्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग असंच भेटूया पुढे अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय. थँक्यू.